शिकवणार नाही। आज मी तुमच्या समोर एवढा महत्त्वाचा डेटा घेऊन आली आहे आणि एवढा जास्त डेटा घेऊन आली आहे की तेवढं मी इथे शिकवूच शकत नाही। बट तुमच्यासाठी काम खूप सोपं केलेलं आहे। तुमचे जे 10 टॉपिक्स आहेत तर ते आता ऑलमोस्ट आपण 6 शिकलेलो आहोत। हा आपला 7वा टॉपिक आहे आणि या 7व्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला भरमसाठ जेवढा होईल तेवढा डेटा पुरवण्याचं काम केलंय। तर डेटा काय पुरवलाय हेच आज मी इथं तुम्हाला सांगायला आलेली आहे। तो डेटा तुम्हाला स्वतःला वाचायचा आहे आणि एक आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो तिथे सुद्धा हा जो डेटा आजच्या सेशनचा आहे तर तो असतो। तो फक्त सुट्ट्या पद्धतीत असतो। इथं मी तुम्हाला आपला टॉपिक आहे पोषण आणि आहारशास्त्र, न्यूट्रिशन अँड डायटिक्स। तर इथं मी तुम्हाला प्रॉपरली एक व्यवस्थितरित्या ही PDF किंवा नोट्स आपली तयार केलेली आहे। ऑलरेडी ही आपल्या बॅचमध्ये मी टाकून दिलेली आहे। जेव्हा मी ही नोट्स टाकली बॅचमध्ये तर तुमच्या सगळ्यांचे खूप जास्त रिप्लाय आले की मॅम पोषणची टाकलेली नोट्स खूप छान आहे, कंटेंट खूप क्वालिटी आहे वगैरे वगैरे। त्यासाठी माझी एक इच्छा होती की हा कंटेंट सगळ्यांना फ्री सुद्धा द्यावा, कारण की डेमो मी काही तेवढं आधी दिलं नव्हतं, मला काही गरज वाटत नाही। विदाउट डेमोची सुद्धा आपल्याकडे आता जवळपास 300+ विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये आहेत, ठीक आहे। तर इथं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही टॉपिक करताय, बाकी की तुमच्याकडे सगळे व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, प्रत्येकाचे नोट्स अवेलेबल आहेत आणि तुमच्यासाठी आता दिसतंय काही जणांच्या मला मेसेज आले, कॉल आले की मॅम PDF जी आहे तुम्ही जी PDF प्रोव्हाइड केली ती ब्लॅक कलरमध्ये आहे, त्याची प्रिंट काढता येत नाही, मग कलर प्रिंट काढावी लागते। त्यामुळे तुमच्यासाठी खास आतापर्यंत सगळे लेक्चर्स जे आहेत तर ते परत एकदा आपल्या बॅचमध्ये व्हाईट PPTवर किंवा व्हाईट पेजवर मी करून दिलेले आहेत आणि आजचं सुद्धा व्हाईट पेजवरच घेतलेलं आहे। दिसतंय थोडंफार अक्षर, काही एवढं इथं नाहीये। तर बघा, तुम्हाला सगळ्यात पहिलं आपल्या शरीरासाठी पोषण किती महत्त्वाचं आहे, कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामध्ये काय काय असतं, स्थूल पोषक घटक, मायक्रोन्यूट्रियन्स काय काय असतात, तर कर्बोदकाबद्दल सर्व काही तुम्हाला मी इथं समजावून सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर ही PDF जरा वाचून घ्या, मी आज शिकवणार नाहीये। काय काय मी याच्यामध्ये मेन्शन केले, किती ग्राम कॅलरीज मिळतात हे तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे। खूप डेटा खूप सुंदर आहे, वाचाल तवाच कळेल, ठीक आहे। मी कितीही सांगू कळणार नाही। मी सगळ्यांनाच फ्री देणार आहे ही PDF, टेलिग्रामवर सुद्धा अवेलेबल असणार आहे एकच PDF। बाकी आपल्या बॅचची कोणतीच PDF बाहेर नाहीये, पण ही PDF टेलिग्रामवर सुद्धा देणार। बघा, तुम्हालाच कळेल कंटेंट काय क्वालिटीचा आहे, कारण की असा कंटेंट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही, कारण की तो मी स्वतः प्रॉपरली त्याला अरेंज केले आणि त्यामुळे आपलं 2 दिवस बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर झालं नाही। आज संध्याकाळी आपली टेस्ट सिरीज बनेल आणि 2 ते 3 दिवसामध्ये ती तुम्हाला ॲपवर ॲप्लिकेशनवर दिसेल। तर त्याच्यामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट असतात, तर त्याची उदाहरणं मी दिलेली आहेत तुम्हाला सगळ्यांना। त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्याची उदाहरणं दिलेली आहेत, कशा प्रकारे त्यांचं काम असतं। पुढे तुम्ही बघू शकता इथं अगदी डिटेलमध्ये दिले बरं का, काहीच असं साधं सोपं काम नाही। ऊर्जेचे मुख्य स्रोत असतात कर्बोदके, मग कार्बोदकाचे मुख्य स्रोत कोणते आहेत, त्यानंतर त्याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम कशा प्रकारे आहेत तर ते सुद्धा दिलेलं आहे। प्रथिनं, तर त्यांचा परिचय, अमायनो ॲसिड, 20 अमायनो ॲसिडपैकी 9 अमायनो ॲसिड आपला महत्त्वाची मानली जातात, तर ती कोणती कोणती आहेत, किती कॅलरीज मिळतात, त्यानंतर प्रकार प्रथिनांचे कोणते कोणते असतात, प्राणीजन्य असतात, ठीक आहे। तर पुढे वनस्पतीजन्य प्रोटीन्स असतात, हे सगळं इथं घेतलेलं आहे। त्यानंतर शरीरात कार्य काय असतं प्रथिनांचं ते मी सांगितलेलं आहे। तर पेशीची वाढ आणि दुरुस्ती, तर सगळं डिटेलमध्ये, जसं की कार्बोहायड्रेट आपण चांगलं घेतो त्यामुळे ऊर्जेसाठी प्रथिनांची गरज लागत नाही, पण आपण बघतो की प्रथिनं किंवा प्रोटीन जे आहेत शरीराची झीज जी घडलेली असते ती भरून काढण्यासाठी, पेशी वाढवण्यासाठी, शरीर वाढवण्यासाठी, म्हणजेच आपली जी बॉडी होत असते, तब्येत होत असते त्यासाठी। तर प्राणीज घटक कोणते असतात, वनस्पतीजन्य घटक कोणते असतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कमतरतेमुळे होणारे आजार, प्रथिनांच्या कमतरतेमुळे, मग क्वाशिवार्कर प्रथिनांच्या, मरास्मस प्रथिनं आणि ऊर्जा या दोघांच्याही कमतरतेमुळे होतं, किती वर्षाच्या मुलाला होतं, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर त्याचे प्रकार कोणते असतात, संतृप्त, असंतृप्त, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, ओमेगा 3 काय असतं हे आपण आपल्या YouTube लाईव्हमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। ओमेगा 6 काय असतं सांगितलेलं आहे मी तुम्हाला। ओमेगा 3चे स्रोत, ओमेगा 6चे स्रोत तुम्हाला दिलेलं आहे, खूपच असं डिटेल दिलेलं आहे, खूपच डिटेल। त्यानंतर पुढे बघा, ऊर्जा साठा कशा प्रकारे आहे सगळं तुम्हाला इथं मेन्शन आहे। मुख्य स्रोत कोणते आहेत रे स्निग्ध पदार्थाचे, तर सगळं काही
विटॅमिन कोणते मेदात विरघळतात, कोणते पाण्यात विरघळतात. त्यानंतर इथं परत एकदा पूर्ण विटॅमिन्स तुम्हाला मी समजून सांगितलेले आहेत. ठीक आहे, ही PDF जी आहे तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. विटॅमिन A असेल त्याच्या अभावाने कोणते रोग होतात, विटॅमिन D जर चांगलं असेल तर काय आपल्यामध्ये बदल होतो, सगळं आहे. विटॅमिन B चे सगळे जे प्रकार आहेत तर ते सुद्धा समजून सांगितलेत. प्रत्येकाचं जे नाव आहे रासायनिक मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, छोट्या छोट्या डिटेलवर काम केलेले पोरांनो या बॅचमध्ये. अगदी छोट्या छोट्या डिटेल्सवर तुम्ही बघू शकता. केचं सुद्धा अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. त्याचं बघा नावं तुम्ही बघू शकता रे. तर इथं मराठीमध्ये नाव, इंग्लिशमध्ये नाव, त्याचं जे सब नेम आहे, तर सगळं जेवढं होईल तेवढं जी काही माहिती आहे तर ती शोधून देण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोचली पाहिजे याचं काम केलंय. एस्कॉर्बिक ॲसिड इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सगळं कशापासून मिळतं, कमतरता झाल्यावर काय होतं, कोणते रोग होतात विटॅमिन B मुळे, सगळे विटॅमिन B प्रॉपर समजून सांगितलेले आहेत. तुम्ही सगळं बघू शकता. एका विटॅमिनवर पूर्ण फोकस केलाय. तर आयोडीन असेल, सगळं बायोटीनच्या कमतरतेमुळे, आयोडीन म्हणजेच क्षारांच्या कमतरतेमुळे, खनिजांच्या कमतरतेमुळे काय काय होऊ शकतं, म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करू शकता ते सगळं काही जे आहे तर ते दिलेलं आहे. आयोडीन आयरनच्या कमतरतेमुळे, डेफिशियन्सीमुळे, सोडियमच्या झिंकच्या डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं, फॉस्फरस असेल, या सगळ्यांचं दिलेलं आहे. त्यानंतर डायटिक्स म्हणजे पाण्याच्या कमतरतेत सुद्धा समजून घ्या. कळलं तर अवयवाचं रक्षण करतात पाणी. बघा पाण्याचं एवढं डिटेल दिलेलं आहे आणि हे विचारून झालंय की अवयवाचं रक्षण करणं असेल, रासायनिक प्रक्रिया असेल, पाचक क्रिया असेल, पेशीची संरक्षण असेल, दैनंदिन गरज असेल, या सगळ्या बाबी किंवा हे सगळं गरजेचं आहे पाणी. तर बघा सगळं म्हणजे खूप छान पद्धतीने ही PDF दिलेली आहे संतुलित. मग बॅलन्स डाएट, डायटिक्स, तर हे सगळं दिलेलं आहे. बॅलन्स डाएटमध्ये मुलांना किती लागतात, ठीक आहे, इष्टतम कोणते असतात, गरजेचे कोणते असतात, त्यानंतर किती महत्त्व आहे त्या गोष्टीचं, आणि एक बॅलन्स डाएट ठरवला जातो. तर तो बॅलन्स डाएट आपल्या भारतात कुणी ठरवलेला आहे तर ICMR आणि NIN. तर हे कुणी विचारही करू शकत नाही. तर ते सुद्धा मी आपल्या या फाईलमध्ये ॲड केलेलं आहे. तर इंडियन नॅशनल काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी आपल्या आहारविषयी मार्गदर्शक आपले जे डायटिक्स आहेत तर ते कुणी ठरवलेले आहेत तर ते यांनी ठरवलेले आहेत. हे लक्षात ठेवा. डायटरी गायडन्स फॉर इंडियन्स भारतासाठी. तर त्यांनी सांगितलंय की किती घेतलं पाहिजे. भरडधान्य आपण 50 ते 60% घेतलं पाहिजे, ज्याच्यातून कर्बोदके मिळतात. सगळं आहे. तुम्ही 2020च्या शिफारशीनुसार धान्य, कडधान्य आणि दुधाचे प्रमाण किंवा दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण डेली रुटीनमध्ये किती असलं पाहिजे, किती % असलं पाहिजे, हे सुद्धा दिलेलं आहे. ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे प्रमाण. सो प्लीज गो अँड चेक. PDF फ्रीच आहे. ठीक आहे. तर डाळी आणि कडधान्य सगळं काही तुम्हाला इथं मी प्रॉपर मेन्शन करून दिलंय. त्याच्यापेक्षा व्हेजिटेबलची किती गरज आहे, कोणत्या व्हेजिटेबलमधून काय मिळतं सगळं. त्यानंतर तेल मग किती घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, पाणी, सगळं काही व्यवस्थित आहे. वयोगटानुसार कशा प्रकारे इथं डाएट असला पाहिजे, लहान मुलांचा काय डाएट असला पाहिजे 1 वर्षाच्या आतील, त्यानंतर 6 ते 12 महिन्याच्या बाळाचा काय डाएट असला पाहिजे, 1 ते 3 वर्ष वयाच्या बाळकाचा काय डाएट असला पाहिजे, प्रथिने किशोरवयीन मुलामुलींचा डाएट काय असला पाहिजे, त्यांच्यातील लोहाचं महत्त्व काय आहे, ऊर्जा किती लागते, प्रथिनं किती लागतात, हे सगळं, प्रौढामध्ये किती ऊर्जा लागते, स्त्रियांमध्ये किती ऊर्जा लागते, स्पेशली जर स्तनदा असतील तर किती ऊर्जा लागते, सगळं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, सगळं काही. गर्भवती महिलेबद्दल सुद्धा खूप एक छोटा पॉईंट जो आहे स्तनदा मातेबद्दल तुम्हाला सगळं दिलेलं आहे. याच्यावर आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. प्रथिनांची गरज किती आहे, कर्बोदकाची गरज किती आहे. सो प्लीज गो अँड चेक. तर आहाराचे नियोजन, तर चौरस आहार, याचं सगळं तुम्हाला मी मेन्शन करून दिलंय. हे सुद्धा कुणी ठरवलंय तर माय प्लेट फॉर द डे सकस आहारासाठी एक योजना सुरू केली होती. ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या दोघांनी मिळून एक इनिशिएटिव्ह सुरू केला होता, माय प्लेट फॉर अ डे. तर हे लक्षात ठेवा, हा इनिशिएटिव्ह कोणाचा आहे. याच्यामध्ये एक सकस आहार आपल्या प्लेटमध्ये काय काय असला पाहिजे हे सगळं आहे. थाळीचा भाग जो असतो तो कशा प्रकारे असेल, कितीचा असेल, हे सांगितलेलं आहे. तुमच्या अन्नामध्ये विविधता, आहारामध्ये विविधता असली पाहिजे. पोषण अभियानाची सगळी माहिती आहे, तुम्ही बघू शकता. प्रॉपर समजवले पोषण अभियान, आधी सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचे ट्रॅकर, पोषण ट्रॅकर ॲप आहे. एकात्मिक म्हणजे ICDS संबंधी सगळं समजावून सांगितलेलं आहे. सगळी माहिती आहे. याच्यापेक्षा जास्त माहिती कुठेच मिळणार नाही ICDSची चांगली. तर हे तुम्हाला इथे दिसतंय.
मिड डे मील संबंधी आहे। तर मिड डे मील कोणत्या मंत्रालयाची आहे हा प्रश्न येऊन गेलाय, तर ती शिक्षण मंत्रालयाची आहे, लक्षात ठेवा। कधी सुरू झाली बघायचंय। पूरक पोषण कार्यक्रम या संबंधी सुद्धा लक्षात ठेवा। पुढे बघा, तर मिशन इंद्रधनुष्य संबंधी सगळे रोग मेन्शन केलेले आहेत फाईलमध्ये। तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिशन इंद्रधनुष्य कधी सुरू झाला। पहिले 7 रोग होते, आता जवळपास 12 रोग या इंद्रधनुष्य अंतर्गत कव्हर केले जात आहेत। कधी सुरू झालं, रोग कोणते कोणते होते, आणि शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय हे दोघे मिळून काम करतात। अन्न सुरक्षा योजना, अन्न सुरक्षा कायदा सगळ्यात महत्त्वाचा, ज्यांनी मिड डे मील, ICDS, मातृवंदना या सगळ्यांनाच कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे। 10 सप्टेंबरला मंजूर आणि 12 सप्टेंबरला लागू झालेला असा कायदा। तर इथं दिलेला आहे की किती लोक अजूनही देशामध्ये उपाशी राहत आहेत। तर लाभार्थ्याबद्दल सगळी माहिती आहे। अंत्योदय योजना, अॅनिमिया मुक्त भारत याचा एक स्क्रीनशॉट काढून आपला मी टेलिग्रामला टाकला होता, गो अँड चेक, तुम्ही जरा चेक करा, सगळं आहे मेन्शन। 2008चं अभियान 2025 पर्यंत जो आपल्याला त्याच्यामध्ये टॅकल करायचं होतं सगळं काय, 45 फूड काय असतं, तर इथं तुम्हाला मी दिलेलं आहे की जागतिक पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो, त्यानंतर पोषण पंधरवडा कधी साजरा केला जातो, ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात घ्या। त्यानंतर अन्न प्रक्रिया प्रोसेसिंग फूड कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, तर इथं तुम्हाला समजून घ्यायचं, उकळणे असेल, त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता की वाफवणे, तळणे याच्यात काय काय इफेक्ट पडतो कोणत्याही अन्नपदार्थामध्ये, हानिकारक सगळं काही अगदी व्यवस्थित, बेक करणं काय असतं सगळं थोडंसं वाचून घ्या। मायक्रोवेव्हिंग काय असतं, त्याच्यामध्ये काय डॅमेज होतं फूडला, प्रेशर कुकिंग याच्यामध्ये फूड चांगलं राहतं वाईट राहतं, अन्न भेसळ, तर अन्न भेसळची उदाहरणं, दुधाची भेसळ, मिरची पावडर भेसळ, हळदीची भेसळ, तर हळदीमध्ये भेसळ करण्यासाठी काय टाकलं जातं, तेलात भेसळ करण्यासाठी काय टाकलं जातं, कॉफी पावडरमध्ये बघू शकता चिंचेच्या बिया टाकल्या जातात वाटून, तर असं सगळं तुम्हाला मेन्शन, म्हणजे सगळी उदाहरणं जे आहेत, तांदूळ, प्लास्टिकचे तांदूळ वापरलं जातं, तर हे सगळं तुम्हाला काय मी दिलेलं आहे तुमच्या या PDF मध्ये। PDF मोठी आहे आणि म्हणून मी हे शिकवत नाहीये, नाहीतर शिकवलं असतं, ठीक आहे, तर एवढं शिकवणं पॉसिबल नाही, एवढंच करता करता 15 दिवस लागतील, कारण की मी जवळजवळ फक्त 7 ते 10 PDF पानांवर एक लेक्चर घेते, मला माहिती सांगायला आवडते, पण मी आज का नाही करत आहे, कारण की आपल्याकडे डेटा भरपूर आहे, कार्सिनोजेनिक आहे, अन्न सुरक्षा कायदे त्याचे नियम, तुम्हाला हा कायदा आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मानक कायदा 2006, तर इथं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सगळे समजवलेत, भेसळयुक्त अन्न खाल्लं तर इथं FSCCI खूप महत्त्वाचं आहे। FSCCI आपण जे बऱ्यापैकी पॅकेट्स घेतो त्याच्यावर FSCCIचा लोगो असतो, तर तुम्हाला माहित पाहिजे FSCCIचा लोगो, तर लोगो हे महत्त्वाचं आहे, अन्नाच्या पॅकेजिंगवर लोगो असणं गरजेचं आहे, तर सगळं तुम्हाला पॅकेजिंगचे रूल वगैरे सुद्धा माहिती पाहिजे। प्रक्रिया, प्रोसेस फूड कोणतं असतं, तर ब्रेड असेल तर हे प्रोसेस फूड असतं, प्रक्रिया केलेलं अन्न, तर प्रक्रिया करून तयार केलेलं अन्न, सगळं तुम्हाला व्यवस्थित, कार्सिनोजेनिक कोणतं कोणतं आहे, कशा प्रकारे कॅन्सर आपल्या शरीरात डेव्हलप होतो, जंक फूड कशा प्रकारे इफेक्ट करतात, म्हणजे काहीच सोडलेलं नाही, मधुमेह कसा येतो, इन्सुलिन कमी का होतं, इन्सुलिन किंवा शरीरात साखर शोषून घ्यायची शक्तीच कमी होऊन जाते, मग शरीरात साखर वाढते, डायबिटीज वाढते, सगळं दिलेलं आहे। कार्बोदके, तर ग्लायकोलिक इंडेक्स याच्यावर आपण यूट्यूबमध्ये क्वेश्चन पाहिला होता, तर ग्लायकोलिक इंडेक्स जो आहे तो जेवढा कमी तेवढं चांगलं, जर तो जास्त झाला तर ट्रान्स फॅट्स तयार होतात, मग आपल्या धमनी काठिण्यता निर्माण होऊ शकते। प्रथिनांचा आहार घेतला पाहिजे कशा प्रकारे, कळलं, तर फळभाज्या काय काय तुम्ही एक्झाम्पलमध्ये घेऊ शकता, उच्च रक्तदाब म्हणजे काय असतं, कशा प्रकारे तुम्ही त्याला हे करू शकता, डेटरी गाईडलाईन्स तुम्हाला दिलेले आहेत, सगळं काही, म्हणजे किती तुम्ही घेतलं पाहिजे, किती तुम्ही जंक फूड सुद्धा जर आवडत असेल तर ते किती घेतलं पाहिजे, सगळं आहे। निरोगी व्यक्ती काय असतो, कसा असतो, हृदयविकार कशा प्रकारे, कार्डियक अरेस्ट येत असतो, तर हे सगळं तुम्हाला मी खूप खूप व्यवस्थित मेन्शन करून दिलेलं आहे। बघा, सगळं जे काही तुम्ही म्हणू शकता किंवा जे काही तुम्ही विचार करू शकता ते ऑलरेडी दिलेलं आहे, ठीक आहे। चला, तर मग बघा, कॅन्सर विन्सर सगळं, म्हणजे काही सोडलेलं काहीच नाहीये मी याच्यामध्ये, तर हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, तर एकात्मिक बालिका योजनेमध्ये काय बदल आहेत, त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्या संबंधी सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे मातृवंदना योजनेअंतर्गत। त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय पोषण अभियानाची माहिती दिली आहे, दोघांना एकत्र करून 2013ला याची सुरुवात झाली। आयुष्मान भारत मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे 2018चा, कळलं, तर सगळं, आणि जो नवीनतम अहवाल आहे पोषणचा, कशा प्रकारे इथं
आपण बघू शकतो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे सर्वेक्षण सगळ्याने स्टंटिंग म्हणजे 5 वर्षाखालील मुलांमध्ये स्टंटिंग म्हणजे ज्याची हाईट तर वाढते पण त्याचं वेट वाढत नाहीये, तर याचं जे प्रमाण आहे स्टंटिंगचं ते 38% आहे. वेस्टिंगचं प्रमाण जे आहे तर ते 19% आहे 21 वरून. ठीक आहे, जरा चांगलं आहे. कमी वजनाचे प्रमाण जे आहे 35% आहे, जे की 32%वरून वाढलं. तर इथं तुम्ही बघू शकता बस 35%वरून 32 आलं, तर ते घटलेलं आहे, थोडंसं चांगलं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर ॲनेमिया, तर कशा प्रकारे ॲनेमियाला आपल्याला हरवायचं आहे. टीबी हारेगा देश दिसेगा ही मोहीम, जागतिक आरोग्य संघटनेचं काय रोल आहे याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. पोषण प्रतिबंधासाठी आपण काय केलेलं आहे, कुपोषण प्रतिबंधासाठी संयुक्त राष्ट्र बालनिधी, युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड याच्या संबंधी सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे काही येऊ दे लहान बालकांचं अन्नाचं, वर्ल्ड अँड फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन सगळं 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 दिलेलं आहे. तो ही PDF जी आहे ती मी टेलिग्रामला सुद्धा टाकणार आहे, कळलं. तर बघा PDF जी आहे ना, तर लाईव्हचं टायमिंग तर आता थोडंसं त्याच्यानंतर बोलू. तर ही PDF अगदी सुंदर मी तयार केलेली आहे, बॅचमध्ये ऑलरेडी ती अवेलेबल आहे आणि ही सगळ्यांनाच मी फ्री देते. ठीक आहे, सगळ्यांनाच ही मी अगदी फ्री प्रोव्हाइड करते. तर नक्की सगळ्यांनी वाचायची आहे ही PDF, तुमच्या सगळ्यांसाठी आहे, कळलं. चला, तर मग तुम्हाला जरा बॅच जॉईनची करायची असेल, ही बॅच जॉईन करायची असेल तर मग तुम्ही इथं बघू शकता की आपली आरोग्य सहाय्यक महिला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही आपली बॅच आहे. या बॅचची प्राइस जी आहे ती फक्त इथं 199 केलेली आहे. खरं तर 299 होती ती, पण नंतर ती खूप जास्त डिमांडवरून 199 केलेली आहे. बऱ्यापैकी आता सध्याला 300+ मुलं या बॅचमध्ये एनरोल आहेत. 300+ 400चा आकडाही झाला असेल, मी काही ते काउंट केले नाही. 60 पैकी 60 आपल्याला मिळू शकतात आपण जर प्रॉपर सिलेबसला धरून अभ्यास केला तर. मी प्रॉपर कंटेंट काढलेला आहे ऑलरेडी. 7 लेक्चर्स किंवा 7 टॉपिक क्लिअर आहेत आणि 2 लेक्चरचा डेटा तयार आहे. म्हणजे एकच लेक्चर आपलं पूर्ण म्हणजे तयारीचं बाकी आहे आणि 3 लेक्चर आपले घेणं बाकी आहे. त्यापैकी एकाची मी प्रॉपर PDF टाकेल, त्याच्यावर थोडेसे क्वेश्चन्स घेईल आणि तुम्हाला ते समजून जाईल. सॅनिटरी हेल्थ बेसिक आणि पब्लिक हेल्थ, तर हे टॉपिक सोपे आहेत, समजून घेण्यासारखे, तर ते मी तुम्हाला व्यवस्थित बॅचमध्ये समजून सांगणार आहे. तर संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर आहे या 199 रुपयाच्या बॅचमध्ये. विस्तृत लेक्चर आहे प्रत्येक घटकावर, डाऊट सेशन सुद्धा तुमचं होणार आहे. लवकरात लवकर आपल्या MPW आणि आरोग्य सहाय्यकच्या टेस्ट सिरीज सुद्धा येणार आहे. तर बिनधास्त तुम्ही ही बॅच घेऊ शकता. तुम्हाला अगदी या पैशामध्ये याच्यापेक्षा भारी दुसरं काहीच मिळू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये. अगदी प्रॉपर मी स्वतः डेटावर काम केलेलं आहे, मी स्वतः डेटा तयार करत आहे आणि इथं महाराष्ट्रात कोणतंच पुस्तक अवेलेबल नाहीये. तर कोणाच्याच गोष्टीच्या मागे लागू नका, सिलेबसला धरून इथं आपली बॅच आहे. तुम्ही नक्कीच पहिले कंटेंट बघा आणि डेमो बघा, हा सुद्धा व्हिडिओ फ्रीच राहणार आहे. तर तुम्ही नक्कीच हे बघू शकता आणि नक्की तुम्ही सुद्धा एनरोल करू शकता. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि तुम्ही सुद्धा बॅच घेऊ शकता. काही हरकत असल्यावर 7028502170 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. थँक्यू.